प्रेज द लॉर्ड. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो, प्रभूची स्तुती असो. खरोखर आमचा परमेश्वर चांगला आहे, त्याची दया सनातन आहे आणि तो सर्व काही चांगलं करतो. आणि म्हणून त्या जिवंत परमेश्वराचं पुन्हा एकवार नाव घेण्यासाठी त्याच्या चरणी त्याने आम्हाला बसवलं, म्हणून आम्ही आमच्या परमेश्वराला, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताला आम्ही कोटी कोटी धन्यवाद देऊ, त्याचा गौरव करूया. कारण तो एकच एक स्तुतीस पात्र परमेश्वर आहे. इस्रायलच्या स्तवनामध्ये बसणारा परमेश्वर आहे. तो जिवंत परमेश्वर, तो राजांचा राजा, तो प्रभूंचा प्रभू आहे. तो जिवंत देव आहे, ज्याने आमच्यासाठी त्याचं रक्त सांडलं आणि आमच्या पापांची क्षमा करून त्याच्या पवित्र चरणी बसण्यासाठी आम्हाला लायक केलं. त्या प्रभू येशूच्या नावाला कोटी कोटी धन्यवाद असो. यास आम्ही पाहूया उत्पत्ती ह्याचा 22वा अध्याय 16 वचन आणि 17 वचनामध्ये. परमेश्वर म्हणतो, मी स्वतःची शपथ घेऊन सांगतो की तू हे कृत्य केलं. आपल्या मुलास, आपल्या एकुलत्या एका मुलास माझ्यापासून राखून ठेवले नाही. यास्तव मी तुला आशीर्वादित करीन व वृद्धीच वृद्धी करून तुझी संतती आकाशातील तारे इतकी, समुद्रतीच्या वाळू इतकी होईल असे मी करीन. तुझी संतती आपल्या शत्रूंची नगरे हस्तगत करेल. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो, प्रभूची स्तुती असो. खरोखर अब्रामाच्या संदर्भात प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की हे जे तू कृत्य केलं, काय कृत्य केलं अब्रामाने. अब्रामाला परमेश्वरने त्याच्या वयाच्या 100व्या वर्षी एकच मुलगा दिला, इसाक, जो वचनाचा पुत्र होता. आणि तो पुत्र परमेश्वरांच्या अब्रामाला दिला. त्या ठिकाणी आम्ही पाहतो की अब्राम वयवृद्ध आहे, सारा वयवृद्ध आहे आणि इसाक नावाचा अर्थ हसणे. परमेश्वराने त्यांच्या चेहऱ्यावर हसू आणलं आणि त्याच परमेश्वराने त्यांच्या चेहऱ्यावर हसू आणलं, त्याच परमेश्वराने अब्रामाला सांगितलं की तुझ्या मुलाचं, तुझ्या एकुलत्या एक मुलाचं माझ्यासाठी तू अर्पण कर. आणि त्या ठिकाणी आम्हाला सर्वांना माहिती आहे की अब्रामाने आपल्या मुलाचं अर्पण करण्यासाठी तो त्याच्या मुलाला घेऊन त्या डोंगराकडे निघाला. आम्ही पाहतो की 3 दिवसाची वाट त्या ठिकाणी होती. 3 दिवस ते चालत होते आणि ते रस्त्याने जात असताना इसाक लहान होता. अनेक प्रश्न तो आपल्या वडिलांना करत असेल, अनेक गोष्टी तो विचारत असेल. त्यांनी त्याच्या वडिलांचं जीवन पाहिलं होतं की ते कशा प्रकारे परमेश्वरासमोर चालत होते. आणि त्या ठिकाणी तो रस्त्याने चालताना परंतु तरी त्याने एक प्रश्न केला की बाबा, तो म्हणतो की तो त्यांनी आपल्या वडिलांना विचारलं की बाबा, तो म्हणाला काय म्हणतोस बाळ. त्याने म्हटले, पहा विस्तव व लाकडे आहेत, पण होमार्पणासाठी कोकरू कुठे आहे. 7व्या वचनामध्ये आम्ही पाहतो की तो म्हणतो होमार्पणासाठी कोकरू कुठे आहे. इसाकाला हे म्हणायची वेळ का आली, कारण इसाकाने त्याच्या वडिलांचं जीवन पाहिलं होतं की ज्या ज्या वेळेस त्याचे वडील परमेश्वराला अर्पण करायचे कुठलीही, त्यावेळेस ते कोकरू ते अर्पण करायचे. आणि इसाक त्यांच्या वडिलांचं नेहमी निरीक्षण करायचा. तो जरी लहान होता तरी त्याला माहीत होतं की अर्पण करण्यासाठी कोकरूची गरज आहे, लाकडं आहे, विस्तव आहे, सर्व आहे. परंतु आत्ता माझ्या बापा सांगते मी चालले, परंतु कोकरू नाही आहे. आणि त्या ठिकाणी त्या बापाला त्यांनी प्रश्न विचारला. एक बाप म्हणून त्याच्या मनाला किती वेदना झाल्या असेल, किती कळवळा असेल अब्रामाचं हृदय. परंतु तरीही तो म्हणतो, त्या ठिकाणी तो म्हणतो की स्वतः देव होमार्पणासाठी कोकरू पाहून देईल. किती विश्वास होता. त्याला माहिती होतं का नव्हतं ठाऊक नाही, तो विश्वासाचा पिता म्हणून गणला गेलेला आहे. परंतु त्या ठिकाणी त्यांनी स्वतःचे एकुलत्या एक पुत्राचं अर्पण करण्यासाठी सुद्धा मागं पुढं पाहिलं नाही. त्या ठिकाणी तो त्या मोरिया डोंगरावर घेऊन गेला, ती वेदी त्यांनी उभारली. त्या ठिकाणी इसाकाला त्यांनी झोपवलं आणि तो सूर उगारला. त्यास आम्ही पाहतो की परमेश्वराने आज्ञा केली, त्याला वाणी आली की अब्रामा, अब्रामा, तू आपल्या मुलावर हात चालू नको. हे जे कृत्य अब्रामाने केलं, परमेश्वर म्हणतो की मी माझ्या स्वतःची शपथ लावून सांगतो की हे जे तू कृत्य केलेलं आहे, त्या कृत्यामुळं परमेश्वराने अब्रामाला आशीर्वादित केलं. आम्ही पाहतो की ज्या गोष्टी आम्ही आमच्या घरामध्ये करतो, आमचे लेकरं आम्हाला पाहत असतात. आमचे लेकरांना माहीत असतं की जर आम्ही प्रार्थनेला बसलो तर आम्हाला बायबल पाहिजे, आम्ही गाणे गातो, आम्ही वाद्य वाजवतो. ह्या गोष्टी आमच्या लेकरांना माहिती आहे. तसंच इसाकाला माहीत होतं की कोकरू आहे, विस्तव आहे आणि वेदी जर उभारली तर त्या ठिकाणी अर्पण होतं. परंतु त्या ठिकाणी त्यांनी पाहिलं की लाकडे आहेत, विस्तव आहे, पण कोकरू नाही. आणि म्हणून त्यांनी बापाला प्रश्न विचारला होता. त्या ठिकाणी अब्रामाचं उत्तर खरोखर किती विश्वासाचं होतं की देव स्वतः पाहून देईल. आणि त्या 16व्या वचनामध्ये परमेश्वर म्हणतो की मी स्वतःची शपथ होऊन सांगतो की तू हे जे कृत्य केलं. खरोखर अब्रामाने जे कृत्य केलं, परमेश्वर प्रसन्न झालं. आम्ही पाहतो की इसाकाला माहीत होतं, जसंच आमच्याही लेकरांना माहीत असतं. आज आम्ही जी कृती करतो आमचे लेकरं निरीक्षण करतात. आणि म्हणून आम्ही आमच्या लेकरांसमोर, त्यांच्यासमोर एक कित्ता बनलं पाहिजे. आई वडील म्हणून त्यांच्यासमोर आम्ही नीतिमान जीवन जगलं पाहिजे. जर आम्ही नीतिमान जीवन जगलं तर आमचे लेकरं आशीर्वादित होतील. आम्ही आमच्या लेकरांना प्रार्थनेचं, देवाचं भय बाळगायला शिकवलं पाहिजे.
आम्ही आमचं जीवन कशा प्रकारे जगतो आमचे लेकरं निरीक्षण करत असतात. आणि म्हणून आम्ही आमच्या लेकरांना परमेश्वराच्या हातामध्ये सोपवून दिले पाहिजे. आम्ही त्या ठिकाणी पाहतो की इसाकाने बापाची आज्ञा मानली. इसाकाने कुठल्या प्रकारे तिथं गडबड केली असेल किंवा नसेल ठाऊक नाही, परंतु त्या ठिकाणी तो बापाची आज्ञा पाळली त्याने. आणि त्या इसाकाला परमेश्वराने पुढे एवढं आशीर्वादित केलं. अब्रामाच्या एका कृतीवरून इसाक इतका आशीर्वादित झाला की इसाकाला जे 2 पुत्र झाले त्यापैकी एका पुत्राला परमेश्वराने याकोबाला एवढं आशीर्वादित केलं की त्याच्याद्वारे परमेश्वराने 12 पुत्र जे याकोबाला परमेश्वराने दिले, इसाकाला जे नातवंड परमेश्वराने दिले ते खूप आशीर्वादित केले. आणि याकोबाचे जे 12 पुत्र आहेत त्या 12 पुत्रांची नावं त्या याचकाचा जो जागा असायचा त्या ठिकाणी ते 12 पुत्रांची नावं कोरलेली. प्रगटीकरणामध्ये सुद्धा सांगितलं की जे रत्न आहे त्याच्यावर ते याकोबाच्या लेकरांची नावं कोरले. एवढा मोठा आशीर्वाद अब्रामाच्या एका कृतीमुळं परमेश्वराने दिलेला आहे. आणि त्या ठिकाणी आम्ही पाहतो की अब्राम आशीर्वादित झाला. अब्रामाला तर खरोखर आशा होती का नव्हती प्रभू कोकरू पाहून देईल माहिती नाही, परंतु तरी त्याने विश्वासाने पाऊल उचललं. ज्यावेळेस आम्ही कुठल्याही गोष्टीसाठी विश्वासाने पाऊल उचलतो परमेश्वरासाठी प्रभू निश्चित आम्हाला आशीर्वाद देतो. आणि म्हणून स्तोत्र 115:14 मध्ये परमेश्वर म्हणतो की परमेश्वरने आमची आठवण केली, परमेश्वर आम्हाला आशीर्वाद देईल, आमच्या मुलांना आशीर्वाद देईल. परमेश्वर आमच्या लेकरा बाळांना आशीर्वाद देऊ इच्छितो. आणि म्हणून आम्ही आमच्या लेकरांसाठी आशीर्वादाची वचनं रोज म्हटली पाहिजे. मी पुष्कळदा बघते की पुष्कळ आई बाप आपल्या लेकरांसाठी अपशब्द तोंडामधून घालतात. आपल्या लेकरांविषयी ते चांगले शब्द बोलत नाही आणि अयोग्य शब्द आपल्या लेकरांसाठी उच्चारत असतात. आणि जस ते असे शब्द उच्चारतात ते शब्द त्या लेकरांचा ताबा घेतं. आणि जसजशी ते लेकरांची वाढ होती ते शब्दांची पण त्या लेकरांसंगती वाढ होती. आणि जस ते लेकरं मोठे होतात ते शब्द ते कार्य करतात. आणि मग आई वडील म्हणतात की आमच्या लेकरांच्या जीवनात असं का झालं, आम्ही एवढी प्रार्थना करतो, आम्ही एवढं वचन असतो, परंतु तुम्ही जी चुका केलेल्या आहेत, तुम्ही तुमच्या लेकरांना जे चुकीची नावं दिलेली, जे अपशब्द बोलले ते अपशब्द तुमच्या समोर आता आलेले. आणि म्हणून जर आम्ही आमच्या लेकरांसाठी काही अपशब्द बोलले असेल तर आज आम्ही पश्चाताप करूया. त्या सर्व शब्दांची ताकद परमेश्वरासमोर जाऊन आम्ही तोडूया. प्रभूच्या रक्तात सामर्थ्य, प्रभूच्या नावामध्ये सामर्थ्य. आणि म्हणून आम्ही आमच्या लेकरांना आशीर्वादित करूया. त्या ठिकाणी अब्रामाने त्याच्या लेकराला आशीर्वाद दिला इसाकाला. तो म्हणतो की परमेश्वर पाहून गेल. एक प्रकारे त्यांनी त्याच्या लेकराचा जीव वाचवला प्रभूवर भरोसा करून. आज आम्ही आमच्या लेकरांचा जीव वाचवला पाहिजे. आज आम्ही पाहतो की पुष्कळ आहे बाप लेकरं त्रास द्यायला लागली की त्यांना मोबाईल त्यांच्या हातामध्ये येतात, ते गेम खेळत बसतात, नको त्या गोष्टी पाहत बसतात. इतके लहान लहान लेकरं, त्यांचं वय वर्षाचं 2 वर्षाचं नाही, पण सगळ्या मोबाईलमधल्या गोष्टी त्यांना माहिती आहे. आईबापाला कौतुक वाटतं, परंतु परमेश्वराचं वचन सांगतं स्तोत्र 127:3 मध्ये की परमेश्वरने आम्हाला जी संतती दिली, ते आम्हाला देणगी दिली, ते आम्हाला दान दिलेलं आहे. त्या देणगीला आम्ही मोबाईलच्या हवाली करतो, त्या देणगीला आम्ही टीव्हीच्या हवाली करतो, त्या देणगीला आम्ही व्हिडिओ गेमच्या हवाली करतो. त्या देणगीला आम्ही काय करतो? प्रभूच्या इच्छेमध्ये आम्ही त्या आमच्या देणगीला वाढवतो का? मग कसा परमेश्वर आम्हाला आशीर्वाद देईल? आम्ही म्हणतो देवा आमच्या लेकराला आशीर्वाद देईल, पण तुझं लेकरू मोबाईल गेमच्या हातामध्ये, तुझं लेकरू त्या टीव्हीच्या हातामध्ये, टीव्ही, मोबाईल गेम, व्हिडिओ गेम तुमच्या लेकरांना आकर्षित करतात आणि कंट्रोल करतात. जर देवाचं वचन लेकरांना वाचायला होतं ते कंटाळा करतात. देवाचं वचनामध्ये त्यांना जर प्रार्थनेला बसा म्हटलं तर ते 10 वेळेला विचारतील प्रार्थना किती वेळ करायची, प्रार्थना किती वेळ करायची. आणि जस आम्ही त्यांच्या हातामध्ये मोबाईल देतो त्यांचे असे 3 घंटे निघून जातात तरी त्या लेकरांना कळत नाही. जी दान, जी देणगी परमेश्वर आम्हाला दिलेली ती कुठे, कुठल्या ठिकाणी आम्ही त्यांची वाढ करत आहे, कोणाच्या हातामध्ये आम्ही आमचे लेकरं सोपवलेले. आज आम्हाला विचार करण्याची गरज आहे. आमचे लेकरं परमेश्वर आम्हाला दिलेले देणगी आहे, दान आहे. आम्ही आमचे मौल्यवान दागिने, आमचे पैसा आम्ही एखाद्या अशा व्यक्तीच्या हातामध्ये सोपवून देऊ की जी विश्वासास पात्र नाही आहे. ही चूक आम्ही कधीच करणार नाही. आम्ही आमचे पैसे, आमचे दागिने लॉकरमध्ये ठेवतो, किती जतन करतो. अरे ते निर्जीव दागिने आहेत, परंतु आमचे लेकरं परमेश्वराने दिलेले आमचे पुत्र आणि आमच्या कन्या आहे ना, किती सुंदर उपमा दिली की आमचे पुत्र हे वाढलेल्या जैतून रोप्यासारखे आहेत आणि आमच्या कन्या कोरलेल्या खांबासारखे आहेत. हे अभिवचन परमेश्वराने दिलेले, परंतु आम्ही आमच्या लेकरांना नको त्या ठिकाणी सोपवतो. आणि म्हणून आज आम्ही पश्चाताप करूया त्या मोबाईलच्या गेमपासून, त्या व्हिडिओ गेमपासून आणि जग आणि जगातल्या नाशवंत गोष्टीपासून आम्ही आमच्या लेकरांचं मन परिवर्तन करूया. आम्ही प्रभूला विनंती करूया की नव्याने आमच्या लेकराचं समर्पण करतो, आम्हाला क्षमा कर. आम्ही आमचे लेकरं प्रभूच्या हातामध्ये ती देणगी, जर आम्ही विश्वासाने ही कृती केली तर परमेश्वर स्वतःसुद्धा आम्हाला हे शब्द म्हणाल की हे जे तू कृती केली
जर आम्ही ही कृती केली, आमचे लेकरं प्रभूच्या हातामध्ये सोपून दिले, तर परमेश्वर निश्चित आमच्या लेकराला आशीर्वादित करेल. निश्चित आमच्या पिढ्या आशीर्वादित होतील. आमचं जनरेशन परमेश्वर इतकं आशीर्वादित करेल की आम्ही जस्ट मागं फिरून पाहू तर आम्ही म्हणू की खरोखर आम्ही एवढं आशीर्वादित होऊ असं आम्हाला कधी वाटलं नव्हतं. आणि म्हणून अब्रामाने जी कृती केली, इसाक आशीर्वादित झाला, याकोब आशीर्वादित झाला, आणि आज आम्ही सर्वजण अब्राहमाची संतान म्हणत आहोत स्वतःला. आम्ही आशीर्वादित आहोत. परमेश्वरने आम्हाला आशीर्वाद दिलेला आहे. तो म्हणतो की अनुवाद 4:31 मध्ये, मी तुला धोका देणार नाही, मी तुझ्या पूर्वजांशी शपथपूर्वक करार केलेला आहे. खरोखर त्यांनी करार केलेला आहे. काय करार केलेला आहे? तो म्हणतो मी तुला आशीर्वादित करीनच करीन, तुझे संतान वाढवीनच वाढीन. त्यांनी आम्हाला आशीर्वादित केलेले आहे. त्यांनी आम्हाला निरोगी जीवन दिलं. त्यांनी आम्हाला शांती दिलेली आहे. आम्ही पाहतो की बायबलमध्ये असं सांगितलं की मी तुझे अश्रू आपल्या बुद्धीत भरून ठेवलेले. खरोखर जेव्हा आम्ही आमचे अश्रू पुसतो तेव्हा ते सुकून जातात, परंतु आमचे अश्रू आमच्या देवासमोर त्याच्या बुद्धीत भरवून ठेवलेले स्वर्गामध्ये आहे ते. जर आम्ही आमच्या लेकरांसाठी अश्रू गाळून प्रार्थना केली तर निश्चित परमेश्वर आमच्या लेकरांना आशीर्वाद देईल. आमचे लेकरं आशीर्वादित होतील तर ते आम्हाला धन्य म्हणतील. आणि जेव्हा आमचे लेकरं आम्हाला धन्य म्हणतील तेव्हा आम्हाला खरोखर आनंद होईल. जर आज आम्ही आमच्या लेकरांना पुन्हा एकदा प्रभूच्या हातामध्ये सोपवलं तर आमची ही पिढी आशीर्वादित होईल. आमची पिढी परमेश्वर गॉडली पिढी करेल. परंतु जर आम्ही मोबाईलच्या, व्हिडिओ गेमच्या आणि जगातल्या लोकांच्या हाती जर लेकरांना सोपवलं तर लेकरांच्या संदर्भात कुठलीच आशा करू नका. जर तुमच्या लेकरांनी तुम्हाला अपशब्द बोलले, उलट उत्तर दिले, तर मग स्वतःचं आत्मपरीक्षण करा की माझं लेकरू मला असं बोललं, माझी कुठंतरी चूक झालेली आहे. स्वतःचं आत्मपरीक्षण करा. लेकराला दोष देऊ नका. स्वतःचं आत्मपरीक्षण करून सुधरा आणि परत ती चूक करू नका. आणि पुन्हा एक नव्याने आपल्या लेकरांना, ते किती लहान असो किती मोठे असो, त्यांना प्रभूच्या हाती सोपून द्या. ज्या सुजान नावाच्या ज्या माता होत्या त्यांनी आपल्या लेकरांसाठी प्रार्थना केली. जॉन वेस्ली नावाचा एक इतिहास घडवणारा परमेश्वरनी देवभक्त या जगामध्ये दिला. मेथडिस्ट चर्चची त्यांनी स्थापना केली. त्यांचे लेकरं या जगामध्ये आशीर्वादित झाले. जर आम्ही त्या मातेसारखी आमच्या लेकरांच्या डोक्यावर हात ठेवून प्रार्थना केली, आमच्या लेकरांसाठी जर आम्ही उपवास प्रार्थना केली, तर देव आमचे लेकरं आशीर्वादित करेल. आम्ही पाहतो की सिस्टर स्टेला दिनाकरन जस्ट त्यांच्या मुलगा पॉल ब्रदरसाठी प्रार्थना करायच्या. आज परमेश्वर पॉल ब्रदरचा किती मोठ्या प्रमाणात उपयोग करत आहे. इतिहास घडवणारा परिवार परमेश्वरने या भारत देशामध्ये ठेवलेला आहे. खरोखर ज्या ज्या माता आपल्या लेकरांसाठी प्रार्थना करतात, जे पिता आपल्या लेकरांसाठी प्रार्थना करतात, ते लेकरं या जगामध्ये इतिहास घडवतील आणि तुमचं नाव रोशन करतील. आणि खरोखर परमेश्वर आपल्या पिढीला आशीर्वाद देईल. आणि म्हणून आम्ही पुन्हा एक नव्याने आमचे लेकरं परमेश्वराच्या हातामध्ये सोपूया. आम्ही आमच्या लेकराला पापापासून अलिप्त ठेवूया. जगातल्या नाशवंत गोष्टीविषयी आम्ही त्यांना सांगूया. प्रभू येशू ख्रिस्ताने आमच्यासाठी जे रक्त सांडलं, जे प्रेम प्रभू येशू ख्रिस्त आमच्यावर करतो, ते आम्ही त्यांना सांगूया. कारण एकच एक प्रभू येशू ख्रिस्त आहे की जो आमची क्षमा करेल, जो आमच्या लेकरांची आणि आमची काळजी घेण्यास समर्थ आहे, तो आम्हाला आशीर्वाद द्यायला समर्थ आहे. त्या प्रभू येशूच्या हातामध्ये, त्या प्रिय पवित्र आत्म्याच्या हातामध्ये आम्ही आमचे लेकरं देऊया. जसं पित्याने त्याचा एकुलता एक पुत्र आमच्यासाठी दिला आणि स्वतः त्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताला आमच्यासाठी मरू दिलं. त्यांनी स्वर्गात बसून त्या पुत्राचं मरण पाहिलं, परंतु आम्हाला आशीर्वाद दिला. आज आम्ही आमच्या लेकरांना आशीर्वाद देऊया. आमचे लेकरं आशीर्वादित कसे होतील, आम्ही हा विचार करून आमचे लेकरं प्रभू येशूच्या हातामध्ये सोपूया. जसं आम्ही आमचे लेकरं प्रभू येशूच्या हातामध्ये सोपूया, पवित्र आत्म्याला त्यांचं कंट्रोल करण्यासाठी जसं आम्ही विनंती करूया, निश्चित परमेश्वर आमचे लेकरं आशीर्वादित करेल. आणि म्हणून पुन्हा एक आम्ही सर्वजण आमच्या लेकरांच्या विषयी जर काही अपशब्द बोलले असेल, चुकीचे शब्द बोलले असेल, आमच्या लेकरांना चुकून जर आम्ही काही असे शापवाणी उच्चारले असेल, तर पश्चाताप करा. आज आम्ही प्रत्येकजण पश्चाताप करूया. आज आम्ही प्रत्येकजण आमच्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी आशीर्वादाचे वचनं बोलूया. जे काही शापवाणी बोलले असेल, जे चुकीचे शब्द बोलले असेल, ते सर्व शब्दाची ताकद तोडण्यासाठी प्रभू येशू आणि त्याचं रक्त सामर्थ्य आम्ही प्रभू येशूला विनंती करूया की प्रभू, जे काही अपशब्द, चुकीच्या गोष्टी माझ्या लेकरांच्या संदर्भात, माझ्या स्वतःच्या संदर्भात, माझ्या पतीच्या संदर्भात मी बोललेलो आहे की मी बोललेले आहे, त्याची प्रभू मी तुझ्याकडे माफी मागते. मला क्षमा कर. आणि सर्व शाप आणि सर्व शापाची सत्ता तोडून टाक. सैतानाचा सर्व अधिकार तोडून टाक माझ्या परिवाराचा. सैतानाच्या सर्व दुष्ट योजना नष्ट करून टाक, अशा मी प्रभूला विनंती करूया. आणि निश्चित तो प्रभू येशू त्या सैतानाच्या प्रत्येक दुष्ट योजना तोडण्यास समर्थ आहे. तो सर्व समर्थ परमेश्वर आहे. आम्ही आमचे लेकरं
आम्ही स्वतः आणि आमचा पती, आमची पत्नी आम्ही प्रभूच्या हातामध्ये सोपूया आणि आमचं जीवन प्रभूच्या रक्ताळलेल्या हातामध्ये देऊया. आणि प्रभूला आम्ही म्हणूया की तू स्वतः आमच्याभोवती अग्नीचा कोट उभा राहा, तुझ्या रक्ताच्या कुंपणाखाली माझा परिवार घे. परमेश्वर करो आणि देवबाप आमच्या लेकरांना आशीर्वादित करो, आम्हा स्वतःला आशीर्वादित करो आणि आमच्या मुखावर कंट्रोल करो की आम्ही आमच्या लेकरांसाठी आशीर्वादाची वचनं बोलू. आमचे प्रत्येक लेकरू देवबापाने आशीर्वादित केलेले आहे, ते देवबाप्पाचं लेकरू आहे, देवाने त्यांची निवड केलेली आहे. आणि म्हणून आम्ही आमचे लेकरं आमच्या जिवंत परमेश्वराच्या हातामध्ये सोपूया. परमेश्वर सहाय्य करो. आज आम्ही आमचे लेकरं प्रभूच्या हातामध्ये सोपवले, आम्ही त्यांच्यासाठी अश्रू गाळून प्रार्थना केले, उपास केल्या, तर हेच लेकरं उद्या जगामध्ये इतिहास घडवून आमचं नाव रोशन करतील आणि प्रभूच्या नावाला धन्यवाद देणार. आम्ही प्रभूला धन्यवाद देऊया, त्याचे उपकार मानूया की प्रभूने आमचा स्वीकार केला, त्याबद्दल आम्ही सर्व गौरव प्रभू येशू देऊया. आमचं जीवन, आमचं शरीर, आमचा आत्मा, आमचे विचार, सर्व गोष्टी प्रभूच्या हातामध्ये आम्ही या सोपूया. प्रभू आमचा स्वीकार करते, प्रभू आमच्यावर प्रेम करते, आम्ही धन्यवाद देऊया. प्रभू येशूच्या नावाला कोटी कोटी धन्यवाद असो. प्रभू तुमच्या सर्वांसंगती असो. प्रभू त्याचं मार्गदर्शन, त्याचं नियंत्रण सदैव आमच्या संगती राहो आणि सैतानची प्रत्येक दुष्ट योजना तुमच्या सर्वांवरून आणि माझ्यावरून आणि माझ्या परिवारावरून प्रभू नष्ट करून अग्निकुंडात भस्म करो. प्रभूची शांती सदैव आमच्या संगती राहो. आमेन.